मुंबई महानगरपालिका निवडणुकीकरता भाजपची जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू असतानाही उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी प्लॅन बी तयार ठेवलाय। भाजपसोबत जागा वाटपाच्या चर्चा या सुरू असल्या तरी गरज पडल्यास शिवसेना सर्व 227 वॉर्डमध्ये निवडणूक लढवण्याची तयारी शिंदे यांनी केली। महायुती जागा वाटपाच्या चर्चेत शिंदे गटाच्या शिवसेनेनं 125 जागांची मागणी केली आहे। मात्र भाजपकडून सुरुवातीला केवळ 50 ते 60 जागांची ऑफर देण्यात आल्याची माहिती आहे। तर ही दोन्ही पक्ष महायुती म्हणूनच बीएमसी निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत। मात्र चर्चा अपयशी ठरल्यास शिवसेना एकटी मैदानात उतरण्याची तयारी करत आहे। याच तयारीचा भाग म्हणून मंगळवारी शिवसेनेनं मुंबईमध्ये सर्व 227 वॉर्डसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या। शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी सांगितले की या मुलाखतीसाठी सुमारे 2,500हून अधिक इच्छुकांनी हजेरी लावली। अंतिम जागा वाटप काही असो, प्रत्येक वॉर्डमध्ये सक्षम आणि जिंकण्याची ताकद असलेले उमेदवार शोधण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। शिवसेनेच्या मुलाखतींना अधिक प्रतिसाद मिळाल्याचाही दावा शेवाळे यांनी केलाय। पक्षातील सूत्रांच्या माहितीनुसार मुलाखतींना आलेल्या अनेक इच्छुकांचा यादी राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, काँग्रेसशी संबंध होता। शिवसेना फुटल्यानंतर शिंदे गटासाठी ही पहिलीच मुंबई महापालिकेची निवडणूक असल्यानं पक्षाची संघटनात्मक ताकद किती आहे याचा अंदाज येईल। भाजपसोबत जागा वाटपावरती तोडगा निघेल असा शिवसेनेला विश्वास आहे। मात्र एकनाथ शिंदे यांनी पक्ष नेतृत्वाला कोणतीही जोखीम न घेता पूर्ण तयारी ठेवण्याच्या स्पष्ट सूचना दिल्यात। कुठल्याही कारणामुळे चर्चा फसल्यास शिवसेना सर्व 227 जागांवरती निवडणूक लढवण्यासाठी सज्ज असली पाहिजे असंही एका वरिष्ठ नेत्याने सांगितले।